नाही, तुम्ही जर पाहिलं की वर्धा जिल्हाधिकारी आहे किंवा SP आहे यांना युनिव्हर्सिटीच्या पोरांनी युनिव्हर्सिटीपासून सेवाग्रामपर्यंत शांती मार्च काढण्यासाठी परवानगी मागितली। त्यांनी सांगितलं की परवानगी देऊ शकत नाही। शांती मार्च काढण्यासाठी परवानगी कोणी पण कुणाला दिली पाहिजे आणि जिल्ह्याच्या पोलीस सुप्रिंटेंडंटचं त्याला पाठबळ मिळालं पाहिजे, संरक्षण मिळालं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्याची त्याला मदत मिळाली पाहिजे। ते पोरं तिथे उपवास करतात आहे, हे इथे 2 महिन्यापासून उपवास करतात आहे, जे समृद्धीमध्ये ज्यांचा अपघात झालेला आहे तिकडे अर्धा नग्न होऊन शेतकरी जे आहे मोर्चे काढून राहिलेले आहेत। त्याच्या संदर्भामध्ये कुठेही प्रशासन जात नाही आहे आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या सरकारामधले छोटे छोटे कार्यक्रम करण्यासाठी अख्खच्या अख्खं प्रशासन उपयोग कामाला लागलेलं आहे आणि प्रशासनाला तुम्ही संपर्क करा, ते तुम्हाला संपर्क करत नाही, मदत करत नाही, तुमचा फोन उचलत नाही आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र जसं काही प्रशासनाचे ऑफिसेस हे BJPचे जे आहे कार्यालय आहेत, संपर्क कार्यालय आहे, अशासारखा त्याचा उपयोग होत आहे। मग याच्यावरून काय समजणार तुम्ही? प्रशासन हे संपूर्ण लोकांच्या मदतीसाठी आहे की प्रशासन हे एका सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या संघटनेचं काम करण्यासाठी आहे? तर ते काम करतानाच दिसून राहिलेले आहे आणि सामान्य लोकांचे प्रश्न जिथले तिथेच आहे आणि ते ओरडून राहिलेले आहे। लोकांच्या हत्या होऊन राहिलेल्या, आत्महत्या होऊन राहिलेल्या आहे, लोक पावसामध्ये पिकं गेलेले आहे, विमा भेटून नाही राहिल्या लोकांना जे आहे, विम्यासाठी जे तक्रार करतात आहे त्याचे फोन उचलत नाही हे लोक जे आहे। तर प्रशासन सामान्य लोकांना सहकार्य करत नाही, त्यांना देत नाही आहे आणि या सगळ्या लोकांच्या यांचे रंगारंग कार्यक्रम आणि TV मार्फत जे आहे आपले सगळे कार्यक्रम प्रकाशित करण्यासाठी प्रशासन त्यांना मदत करत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।